आज या ठिकाणी सर्व पक्षीय मंडळी या ठिकाणी आली, नेते आली, सर्व स्तरावरचे मान्यवर इथे आले. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की अजितदादांच्या जाण्याने एक कर्तबगार नेता या महाराष्ट्राने त्याला कर्तबगार नेत्याला महाराष्ट्र मुकलेला आहे. अजितदादा हे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या राजकारणाचे दादा होते. त्यांच्याबरोबर 30 वर्ष त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची मला संधी त्या निमित्तानं आली आणि त्यांच्या अनेक आठवणी त्या निमित्तानं लक्षात आहे. नागपूरचीच काही आठवण सांगितली तर बोलताना कोणती बोललं की कामाच्या बाबतीत त्यांची आठवणी जी होती, म्हणजे कामाची सुरुवात दिवसाला केव्हा करायची. मला आठवतं मी विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळामध्ये जेव्हा क्रीडा मंत्री होतो त्यावेळेस नागपूरचं जे इंडोर स्टेडियम आहे विंटर हॉस्पिटलच्या पुढचं मानकापूरचं, ते आम्ही त्यावेळेस बांधायला घेतलं होतं. त्याची सुरुवात केली होती आणि नंतर पुढील काही काळानंतर त्याला पैसे कमी पडले. एकदा अजितदादा नागपूरला आले, त्यांना मी विनंती केली, दादा तुम्हाला एक नागपूरमध्ये एक अतिशय भव्य असं आम्ही इंडोर स्टेडियम बांधतोय, ते पाहायला तुम्ही या. मला म्हणाले की मी उद्या सकाळी 6 वाजता नेतो, आपण तिथं जाऊ. म्हणजे 6 वाजता मला माहिती आहे तुम्हाला पैसे पाहिजे की तुम्ही माझ्याकडे आला स्टेडियमसाठी. तुम्हाला जर पैसे पाहिजे असेल तुम्ही 6 वाजता आला पाहिजे. आणि सकाळी 6 वाजता सूर्योदय सुद्धा व्हायचा होता. ते अधिकारी डोळे चोळत बिचार इथे आले आणि सकाळी 6 वाजता मानकापूरच्या इंडोर स्टेडियमची संपूर्ण पाहणी केली. तिथं 25 कोटी रुपये त्यांनी उत्पादन केले. म्हणजे हा जो गुण त्यांनी घेतला होता तर हा माननीय पवार साहेबांकडे घेतला होता. पवार साहेबांची सुद्धा कामाची सुद्धा सकाळी 6 वाजता. या नागपूर शहरातली मला घटना आठवते की या ठिकाणी जे आपलं क्रिकेटचं स्टेडियम आहे आपलं दामटा स्टेडियमसाठी ते त्यांनी आर्थिक मदत पवारसाहेबांनी केली होती. शशांक मनोहर होते. एकदा दामटा स्टेडियमचं बांधकामाचं काम जेव्हा चालू होतं त्याला पैशाची आवश्यकता होती, तेव्हा शशांक मनोहरनी माननीय पवारसाहेबांना विनंती केली की साहेब इथे पैसे कमी पडतात. त्यांनी सांगितलं म्हणजे आपण सकाळी जाऊ. ते म्हणजे 6 बरोबर त्यांनी लिहिली. शशांक मनोहर बरोबर 5:45 वाजता साहेबांच्या कॉटेजवरती हजर होता. मी शशांक मनोहरनी साहेब गेलो, तिथं पाहणी केली आणि जी काही पैशांची आवश्यकता त्यांच्याकडनं, ते त्यावेळेस क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष होते, शशांक मनोहर इंटरनॅशनल क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष होते. त्यावेळेस त्यांनी आर्थिक मदत केल्यामुळे ते स्टेडियम त्यांनी बनवू शकतो. म्हणजे सांगायचा अर्थ की कामाचा झपाटा माननीय शरद पवार साहेबांनी घेतला होता. एक आज मी परत आपल्याला सांगेन, आपल्याला माहिती आहे की बोलण्याच्या बाबतीत अजितदादाला म्हणजे अजितदादाच्या चेंबरमध्ये जायचं म्हणजे सगळे घाबरायचे. आणि खास करून जे आमचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते अजितदादाच्या चेंबरमध्ये आपल्या कार्यकर्त्याला घेऊन कधी जात नव्हते. एकटं जायचं, एकट्याची जायचं की उद्या जर दादांनी जर आपल्याला सगळ्यात रागवले तर हेच आपले कार्यकर्ते गावात जाऊन सांगतील अरे आपल्या नेत्याला तर दादाने खूप धाडलं दिलं, म्हणून ते आम्ही बाहेर पण ठेवायचे आणि स्वतः एकटे जायचे. म्हणजे किती दादा बोलले तरी एकट्या बोलले त्याच्यामध्ये कुठेही त्यांचं वाक्य व्हायचे नाही. हा त्यांचा जो स्वभाव होता. मला आठवतं पुण्याच्या गेस्ट हाऊसला एकदा मी थांबलो होतो. त्यावेळेस दादा त्यावेळेस पालकमंत्री होते पुण्याचे. ते त्यांचं ते कॉटेज होतं पहिल्या मळ्यावर पुण्याच्या गेस्ट हाऊसला, कॉटेज नंबर 7 सॉरी सूट नंबर 7. त्याच्या बाजूच्या सूट नंबर 6 मध्ये RR पाटील थांबले होते आणि त्याच्या पुढच्या सूटमध्ये मी थांबलो होतो. त्या दिवशी संक्रांतीचा दिवस होता आणि आमच्या काही कार्यकर्ते माझ्याकडे संक्रांतीचे लाडू घेऊन आले. मी काही लाडू पाहिल्यानं मला दादाची आठवण आली. मी RR पाटलांकडे गेलो. RR पाटील साहेब आपण दादांना हे तिळगुळ दिलं पाहिजे. आम्ही दोघेही त्यांच्या सूटमध्ये गेलो, सूट नंबर 7 मध्ये. दादा बसले होते. म्हटलं दादा हे तिळगुळ घ्या, आमच्याशी गोड बोला आणि महाराष्ट्राची सुद्धा गोड बोला. आणि त्यांनी तिळगुळ घेतलं आणि मलाही त्याचं त्यांनी तिळगुळ दिलं. म्हणजे तुम्ही विदर्भातले लोक फार गोड बोलता म्हणून तुम्हाला मी कमी देतो आणि मी जास्त देतो. असे मिश्किल दादा अनेक किस्से त्या निमित्तानं
मला या ठिकाणी आठवतं त्यांच्या जाण्याने फार मोठी आणि महाराष्ट्राच्या राजकारणी साथ झाली आहे. आपण सर्व शिक्षक मंडळी आलं त्याला आपला आभार मानत असताना ठीक आहे. आता पुढची भाषण ते होणार आहे. आपण सातत्याने सर्वांनी ऐकण्याची विनंती करतो.